सपोर्ट कराना काम आहे फक्त आपू बरं सुद्धा बरोबर होईल. सध्या आजच्या आपल्या ग्रामसभेने जागाही निश्चित केलेली आहे. आता या वर्षापासून आपल्या ग्रामपंचायतीला कामांना सुरुवात होणार आहे. अधिकारी लोक आवर्जून उपस्थित राहिलेत. त्यांचं आपल्या आजच्या आज 200 एकर जागेचं भेटलेलं आहे. तसं आपल्याला पण पळासनेरला 100 एकेच्या जागेची प्रस्तावना आहे. कारण गाववाढीसाठी भविष्यात आपल्याकडे जागा नाहीये. आरोग्य केंद्र आलं, समजा आपल्याकडे ग्रामपंचायतची मरीमातेकडे जागा होती, आपण केलं. म्हणजे काही योजना आली, MSCBचं ऑफिस आलं, त्याच्यासाठी जागा नाही. तर 100 एकर आपण जे बिलड बाबासमोरचं जे पटांगण आहे त्याची मागणी करणार आहोत आणि प्रस्ताव बनवून पाठवणार आहोत. आणि मॅडमांना पण बोलून सांगितलंय की 793 कंपार्टमेंट नंबरमध्ये कुणाचं अतिक्रमण होऊ देऊ नका बुवा. आजच्या सभेची आपण सदर विषयाची मंजुरी घेऊन पुढील मंजुरीसाठी ठराव करून पुढील मंजुरीसाठी आपण प्रस्ताव पाठवणार आहोत. अजून आपल्याला काही विषय असतील, शंका असतील, ते आपण विचारू शकता. एक मिनिट. पहिलं 9 जागांना म्हणजे गावठाण सांगेल बरोबर. तर अजूनपर्यंत जो 2026 चाला ना तोपर्यंत काहीच नव्हता. ताई अतिक्रमण बी नव्हता तेच ना. आता 15 वर्ष म्हणजे 15 दिन पहिलं तेच ना पुरा खेडी खुडीनं बटा ते आता मक्की टाकेल म्हणजे कोणा दबाव ना देसला. मग यासला प्रेशर कोण टाका बरं मला दा सांगा. एक मिनिट बोलू द्या हो. आम्ही नाही नाटे बाटले आसाराम कुठे मराठी बोलाटे बिले नाहीत का समजा बिले नाही. तुम्ही मराठी तुम्ही घरच्या अरे इथला शिकेल ना पेट नाही मराठी. जेव्हा ट्रॅक्टर चालत होते ना ते तेव्हा आसाराम मोहन त्यांना सांगितलं होतं आम्ही की लक्ष ठेवायचे भाऊ तुम्ही की ते खेळायला आले ना मग आम्ही डायरेक्ट घेऊन लागू भाऊ असं करू. त्यांनी ते रात्री यायचे म्हणजे तिथे खेळण्यासाठी बरोबर. त्यांनी पूर्ण अतिक्रमण केलेलं आहे. आता ते रोप आहे ना एवढे पायांपर्यंत झालेले बरोबर. मोठे रोप झालेले आहेत. आता चोडवा का पूर्ण मोठे रोप झाले ना मग तिथे डायरेक्ट येऊन जाईल माहिती आहे का. 100 एकरचं मी प्रांत ऑफिसकडे तुम्हाला पत्र देणारच आहे. माझं बोलणं केडी पाटील साहेबांशी झालेलंच आहे. त्यांचं पण येस आहे. 100 एकर आम्हाला गावठाणसाठी जागा पाहिजे. कारण भविष्यात आता जर मुलगी आले ना गाव जो आहे ना तिकडं नाला बोलू दे ना जाने कशा तो बोला आम्हाला समजा ना तुला ना समजत होते घरशील परिवार महत्वाचा असतो. भांडणं झगडं करून ते सॉल्व्ह होणार नाहीये, कायद्यानेच होणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला तुमची मदत लागणार आहे. आम्ही तुम्हाला ठराव देतो ना. आमच्या ग्रामस्थांनी ठराव दिलेला आहे की आम्हाला 100 एकर जागा गावठाणसाठी राखीव पाहिजे. तुम्ही त्याला रोटा मारून विषय क्लोज करा. आमच्याकडनं ठराव घेऊन जावा. अरे तू आता साक्षी आता येईल का काल ती 2 रूम काढस भावसन मला या उन्हात रे अभी ये तो शोले वाला है बे. अरे तो शोले वाला है बे. इधर ना काय सांगता आपण नाही बोलत ना रे. तू उभाच राय काय बोला काय बोला बोलाणार इथला ब्या सतेश आम्हाला रोजगार द्या नाही ते जे केलं नाही अटक असं आहे गाडी आम्हाला रोजगार द्या नाही ते असं आहे गाडी
माझ्याकडे जर MP ची महिला आली ना, तर अगोदर तिला सांगतो विवाह नोंदणी कर, विवाह नोंदणी झाल्यावर तुझ्या आधारला ऍड्रेस चेंज होईल. आणि त्याच्यामध्ये त्यांचं वय एवढं कमी असतं की ते होतच नाही. माझ्या काळामध्ये डुप्लिकेट MP चे रहिवाशी वाढले, माझ्या काळात तरी नाही वाढले. पहिले जे झाला असेल ते झाला असेल. आता पब्लिक आहे ना मॅडम, फक्त गावात जिंदगी में ये जैसे करना सवाल कधी नाव आहे ना, बरोबर सवाल कधी नाव आहे ना, आपण पुढे बट्ट तयार व्हा ना, बरोबर. तर आजचा आपला महत्वाचा ग्रामसभेचा जो विषय होता, अगदी सगळ्यांचा जिव्हाळाचा विषय होता. त्यात आपल्या ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच मॅडम, उपस्थित सर्व अधिकारी वर्ग आणि सर्वात महत्त्वाचं आपले जे ग्रामस्थ मतदार बंधू भगिनी यांनी सर्वानुमते जो ठराव मंजूर केला आहे, आपण सर्वांनी खरोखर टाळ्या वाजवून या ठरावाचं स्वागत करू. सन्माननीय सरपंच मॅडम यांनी सांगितलं की आपल्याला गावठाण विस्तारासाठी 100 एकर जागेची मागणी करायची. तोही ठराव आज आपण सर्वानुमते मंजूर केलेला आहे. त्यानंतर सदर जागेवर जे काही अतिक्रमण झालं असेल तेही काढण्यासंदर्भात आपण ठराव केलेला आहे. सन्माननीय आपले वन विभागाचे जे अधिकारी असतील त्यांना सदर कामासाठी जे काही ठराव लागत असतील, जी काही मदत लागत असेल, आपण ग्रामपंचायतीकडनं 100% करू. आणि आपणही या कामासाठी सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी आणि ग्रामपंचायतीच्या पाठीशी उभं राहावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. अजून कोणाचे काही विषय आहेत का आपले? सांगा तुम्ही बाळा, माझा बाकी पोरचा घर पुन्हा भेटलेला आहे. मला 20,000 दिशात जागत स्कैन रे